हॅलो मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवायचा काय उद्देश नाही. व्हिडिओ एका या गोष्टीमुळे बनवतो की काल बिग बॉस पाहत होतो. त्यावेळी बिग बॉसने जे निर्णय घेतलेला आहे ते चुकीचा घेतलेला आहे. जाणून बुजून दिव्या शिंदेला घराच्या बाहेर यायनं हे काढलेलं आहे. धमकी दिली म्हणजे कशा बरोबर धमकी बाबा ती कंटेस्टच ऐकायचं होतं ना, ती बाहेर कशी राहत होती कशी नाही, बाहेर तलवार वापरती त्याला जाणून घ्यायचं होतं ना. मग दिव्याताई शिंदेनं सांगितले ना, मी बाहेर तलवार वापरती, जे मला इथं बोलत आहात मी ते विसरले नाही. काय विसरणार आहे ती? तुम्ही तिला जर काही उद्देशानं बोलत असाल काय विसरणार आहे ती? मग ती बोलली ना, मी बाहेर अशी अशी राहते, माझ्याकडे तलवार आहे तर आहे. मग ही धमकी आहे का? मागच्या बिग सीझनमध्ये बिग बॉस हिंदी मराठी तिथे बी धमक्या दिलेल्या आता. एमटी सांड त्यांना किती घाण घाण बोललं होतं, धमकी दिली होती घरात घुसून मारायची. तेव्हा बिग बॉसने त्यांना काही केलं नाही, घराबाहेर काढलं नाही. रुचिता बी म्हणली होती ना कालच्या कंटेक्शनमध्ये, रुचिता म्हणली होती दीपाताईला, तुला मी तुझं करिअर बर्बाद करील. ही धमकी नव्हती का? ही पण धमकीच आहे ना. मग तिला घराबाहेर का काढलं नाही? दिवाला तुम्ही का टार्गेट करता? हा माझा प्रश्न आहे बिग बॉसला. हे निर्णय तुम्ही चुकीचा घेतलेला आहे. या निर्णयामुळे तुमच्या TRPचं नुकसान होईल हे मला माहीतच आहे. कारण की दिव्याताईला जे आम्ही सपोर्ट करत आहे, मग बिग बॉस पाहण्याचं एकच कारण आहे की दिव्याताई शिंदेमुळेच आम्ही बिग बॉस पाहतो. पहिली गोष्ट सांगायची म्हणजे एक. तर तिची चुकी नसूनही बी तुम्ही तिला बरं ठीक आहे ती बोलली तर बोलली, याच्यात काही वाद नाही, याच्यात नाही. मग तुम्ही त्याला संधी द्यायला पाहिजे, दुसरी एक संधी द्यायला पाहिजे होती, किंवा तिचं एक्सपिरियन्स ऐकून घ्यायचं होतं ती काय बोलत आहे. तुम्ही डायरेक्ट तिला घराबाहेरच काढून टाकलं. हे तुमचा निर्णय चुकीचा आहे. आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो, जे दिव्याताई शिंदेला सपोर्ट करतात, आजपासून बिग बॉस पाहणं बंद. कोणी बिग बॉस पाहायचं नाही. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.